नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये. आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा. चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. JNPAचा 36वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. JNPAचा 36वा वर्धापन दिन मुंबई येथील हॉटेल ताज येथे सोमवार दिनांक 26 मे रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. JNPA कामगाराच्या कठीण मेहनतीमुळे सध्या भारतातील एक नंबर पोर्ट झाले आहे. भविष्यात असे अनेक उच्चांक साजरे होतील. पुढील काही वर्षात ग्रीन इलेक्ट्रिसिटी करेल. पुढील 2 वर्षात सर्व पोर्टमध्ये चालणारे वाहने इलेक्ट्रिक असतील. हे एक पर्यटन स्थळ होईल. शिवमंदिरचे नागर शैलीत निर्माण होईल. पुढील 5 वर्षात अनेक आमूलाग्र बदल होतील. वाढवण बंदरासाठी वेगाने काम चालू होईल, असे उन्मेष वाघ यांनी प्रास्ताविकात सांगितलं. भारताचे सर्वोत्तम कार्यप्रदर्शन करणारे बंदर म्हणून ओळख असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने सोमवारी 26 मे 2025 रोजी आपला 36वा वर्धापन दिन साजरा करताना भारतातील कंटेनर बंदर क्षेत्रात आपले स्थान भारताचे सर्वात मोठे कंटेनर बंदर म्हणून नव्याने परिभाषित केले. या विशेष कार्यक्रमात भारत सरकारचे बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात माननीय श्री शांतनु ठाकूर, केंद्रीय राज्यमंत्री बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग, श्री TK रामचंद्रन, सचिव बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय, श्री श्याम जगन्नाथन, महासंचालक शिपिंग श्री विमल कुमार श्रीवास्तव, मुख्य आयुक्त कस्टम्स मुंबई श्री विजय कुमार, अध्यक्ष IWAI श्री शशिकरण शेट्टी, अध्यक्ष ऑल कार्गो ग्रुप श्री ध्रुव कोटक, व्यवस्थापकीय संचालक JM बक्षी ग्रुप, विविध उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी व JNPA प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. JNPA प्राधिकरणाचे अध्यक्ष व VPPLचे अध्यक्ष आणि कार्यकारी महासंचालक श्री उन्मेष शरद वाघ यांनी सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत केले. भारत सरकारचे बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले, JNPA प्राधिकरणाच्या कुटुंबाला 36 वर्षाच्या समर्पित सेवेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. माननीय पंतप्रधानांच्या वोकल फॉर लोकल आणि लोकल टू ग्लोबल या दूरदृष्टीने मार्गदर्शित होत JNPA प्राधिकरणाने केवळ एक बंदर न राहता राष्ट्रीय विकासाचा एक शक्तिशाली घटक बनले आहेत. भारताचे सर्वात मोठे कंटेनर बंदर म्हणून JNPA प्राधिकरणाचा उदय ही त्या कार्यपद्धतीची ताकद दर्शवितो, जे नेतृत्व, नवकल्पना आणि खाजगी क्षेत्राच्या सक्रिय सहभागामुळे शक्य झाले आहे. वाढवण पोर्टसारख्या प्रकल्पामुळे भारत जगातील शीर्ष 10 समुद्री केंद्रांमध्ये स्थान मिळवू शकतो आणि यासाठी JNPA प्राधिकरण हे आत्मनिर्भर, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बंदर क्षेत्राचे आदर्श उदाहरण ठरते. हा विकास जबाबदारीही वाढवतो. संपूर्ण बंदर क्षेत्रासाठी नेतृत्व करण्याची, प्रेरणा देण्याची आणि दर्जा उंचावण्याची आता कृतीची वेळ आहे. एकता, नियोजन आणि हेतूने भारत जगातील शीर्ष 5 समुद्री राष्ट्रांमध्ये स्थान मिळवू शकतो. केंद्रीय मंत्री रामचंद्रन यांनी आपल्या भाषणात JNPAला 100 पैकी 100 गुण मिळाले असल्याचे सांगितले. केंद्रीय मंत्री शंतनू यांनी पाऊस असताना देखील मोठी उपस्थिती लावली, याबद्दल उपस्थितांचे स्वागत करून अभिनंदन केले. कार्यक्रमात JNPAचे विश्वस्त दिनेश पाटील, रवींद्र पाटील तसेच कामगार, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी सागरी व लॉजिस्टिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यावसायिक आणि JNPA कर्मचारी यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सिनियर मार्केटिंग मॅनेजर अंबिका सिंग यांनी केले. आवाज महामुंबईचा चॅनेलचं मिलिंद खार पाटील, JNPA मुंबई. इस उपलब्धि का श्रेय JN पोर्ट के कर्मचारियों, अधिकारियों के साथ JN पोर्ट के सारे स्टेक होल्डर्स को जाता है. ये उपलब्धि माननीय मंत्री जी के नेतृत्व एवं सेक्रेटरी सर के समयोचित मार्गदर्शन के बिना संभव नहीं था. JN पोर्ट द्वारा हासिल किए गए इस माइलस्टोन ने यह साबित किया है कि यदि काम करने की स्वतंत्रता मिले और भरोसा जताया जाए तो हमारा पब्लिक सेक्टर प्रगति के पथ पर अग्रसर भारत की आकांक्षाओं को पूर्ण कर सकता है. हमारे देश के अंदर जितना भी पोर्ट बने गए हैं, हर पोर्ट का तो लक्ष्य यही है कि एक्सपोर्ट, इंपोर्ट, कोस्टल शिपिंग, इस सिलसिले में हम अपना व्यवस्था को उस हिसाब से खड़ा करें ताकि
जो भी व्यापारी, जो भी एक्सपोर्टर, इंपोर्टर, ट्रेडर्स हमारे इस पोर्ट सिस्टम पर शामिल होंगे और इसके जरिए उनकी जो लक्ष्य है उसको पूरा करने के लिए कदम उठाएंगे, वो भी इस व्यवस्था से विशेष रूप से उपकृत होंगे। तो मुझे